स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बार्टीचा जे रिझल्ट लागलेला आहे, म्हणजे बार्टीने जे आपलं लिस्ट टाकलेली आहे, स्कोर कार्ड आपल्या समोर दिसत आहे. या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो एक व्हिडिओ बनवत आहे आणि हे व्हिडिओ यासाठी बनवत आहे की विद्यार्थ्यांचे प्रश्न येत आहेत की सर कट ऑफ किती लागणार आहे. बार्टीचा जो कट ऑफ आहे तो IBPS असेल किंवा विविध संस्था आहेत त्यांच्या कट ऑफ किती लागणार आहे. तर मी तुम्हाला एक सांगतो आहे, महत्वाचा विषय असा आहे की यापूर्वी सुद्धा कट ऑफच्या संदर्भात मी एक व्हिडिओ बनवलेला होता आणि त्यात कट ऑफ किती लागणार आहे ते सुद्धा सांगितलं होतं. आणि 2024चा कट ऑफ 24-25चा जो कट ऑफ होता तो किती लागलेला आहे आणि त्यानुसार यावर्षीचा कट ऑफ किती लागणार आहे. आता पुढची प्रोसेस काय असणार आहे. आपल्याला माहिती आहे की संपूर्ण जे मार्क्स आहेत ते तुम्हाला स्कोर तुम्हाला दिसत आहे, पर्सेंटेज नुसार तुम्हाला स्कोर दिसत आहे. यात सर्व विद्यार्थ्यांचं जे महत्वाचा विषय आहे की सर आम्ही त्यात कट ऑफ मध्ये बसू का. तर विद्यार्थी मित्रांनो, जे तुम्हाला माहिती सांगणार आहे ती ऑथेंटिक माहिती आहे आणि तुम्ही स्वतः सुद्धा चेक करून घेऊ शकता. माझ्या चॅनलला पहिल्यांदा तुम्ही आले असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे काही अपडेट्स असेल ते अपडेट आपल्या चॅनलला कायमस्वरूपी मिळत राहील. यात लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की आता जे आपल्या विद्यार्थ्यांना स्कोर दिसत आहे, या स्कोर नंतर ज्या विविध संस्था आहे, बार्टीने ह्या सर्व कंबाईन या सर्व गोष्टी केलेल्या होत्या पेपरच्या संदर्भात. या पुढची जी प्रोसेस असणार आहे की वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत, महाज्योती आहे जे OBC, NT, VGNT, SBC साठी काम करते, SC साठी जे बार्टी काम करते, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी TRTS काम करतं, मातंग समाजातील बांधवांसाठी RT काम करतं आणि कुणबी मराठा कुणबी यांच्यासाठी सारथी काम करतं. तर यासाठी विविध ज्या काही पूर्व प्रशिक्षणाचे कट ऑफ आहेत तर ते वेगवेगळ्या संस्था लावणार आहेत त्यांच्या कम्युनिटीनुसार, त्यांच्या प्रवर्गानुसार. मग यात आपल्याला माहिती आहे बार्टीचा जर विचार केला आपण तर पोलीस भरतीचा कट ऑफ आपण पाहिला, बार्टीचा पोलीस भरतीचा कट ऑफ पाहिला तर हा हाय जाणार आहे, गेल्या वर्षीपेक्षा जास्त जाणार आहे. त्याच्या मागची कारण काय तर 55,000 पेक्षा जास्त हे अर्ज बार्टीचे आलेले आहे, त्यामुळे समजून घ्यायचं आहे. बाकी इतर ज्या संस्था आहेत त्या सर्व इतर संस्था, फक्त RT जर सोडलं तर इतर ज्या संस्था आहेत त्यांचा जर MPSCचा कट ऑफ हा गेल्या वर्षी एवढा राहील किंवा गेल्या वर्षीपेक्षा 2 ते 3 मार्क्सना वाढणार आहे, हे समजून घ्यायचं आहे. त्याच्या मागची कारण काय तर विद्यार्थ्यांमध्ये आलेला अवेअरनेसपणा, जाणीव जागृती झाली आणि प्रत्येक ज्या संस्था आहेत त्या संस्थांच्या माध्यमातून लोकांपर्यंत जनजागृती झाली, विद्यार्थ्यांपर्यंत जनजागृती झाली आणि या माध्यमातून 20,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी प्रत्येक याचे अर्ज भरलेले आहेत. जागा जर आपण विचार केला तर 500 जागा आहेत. पोलीस भरतीच्या जागा पाहिल्या तर आपण 3,000 जागा बार्टीच्या आहेत, त्यातल्याही RTला जर 500 दिल्या तर 2,500 जागा असणार आहे आणि 55,000 पेक्षा जास्त विद्यार्थी फॉर्म भरला तर तुम्ही समजू शकता. म्हणून याचा अर्थ असा नाही की सर मी व्हिडिओ बनवतो म्हणून नाही तर कमी कट ऑफ आला पाहिजे, व्हिडिओ बघितला पाहिजे असं नाही. 40-50 जे मार्क्स आहेत त्या 50 पेक्षा जास्त पर्सेंटाईल असणाऱ्या विद्यार्थ्यांनी समजून घ्यायचं आहे की आपण इन असू शकतो, पण असेलच असं नाही. म्हणून 40 वाला, 30 वाला, 35 वालाही मेसेज करताय तर त्यांनी होप सोडायची आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. कारण विद्यार्थ्यांना खूप चांगले मार्क्स आहेत, त्यामुळे तुमचा त्यात व्हावं असं नाही. खरंच कमी मार्क्स असेल तर नाही होणार, मग त्याला काही अर्थ नाही, म्हणून समजून घ्यायचं आहे. MPSC मध्ये सुद्धा गेल्या वर्षी जो कट ऑफ लागलेला आहे त्याचनुसार कट ऑफ लागणार आहे, त्यामुळे MPSCच्या विद्यार्थ्यांना समजून घ्यायचं आहे. JMFCचं जे आहे RTचा कमी कट ऑफ लागेल, कारण RTचे विद्यार्थी JMFCचे 67 फॉर्म आलेले आहेत, 67 फॉर्म्स आले आहेत, त्याच्यामुळे 70 जरी जागा असेल तरी तेवढ्या विद्यार्थ्यांच्या त्या ठिकाणी नंबर लागेल असं होऊ शकतं. म्हणजे ह्या वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत यांनी समजून घ्यायचं आहे की गेल्या वर्षी जेवढा कट ऑफ लागलाय त्यापेक्षा 4 ते 5 मार्क जास्त लागेल, कमी लागणार नाही. महिलांचा कट ऑफ गेल्या वर्षी जेवढा लागलाय तेवढाच कट ऑफ सुद्धा महिलांचा येणार आहे. त्यामुळे कट ऑफच्या संदर्भात एवढीच माहिती मी तुम्हाला सांगतो आहे. आणि पुढची प्रोसेस असणार आहे संस्थानीय कट ऑफ लागणं, त्याच्यानंतर तुमचा इन्स्टिट्यूशनल तुम्हाला आता इन्स्टिट्यूशनल या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला टाकता येणार आहे. नंतर तुमचं DB असणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, आणि त्यानंतर तुम्हाला पूर्व प्रशिक्षणासाठी त्या ठिकाणी 15 ते 20 दिवसामध्ये पूर्व प्रशिक्षणासाठी सुरुवात होणार आहे. हे सर्व विद्यार्थ्यांनी समजून घ्यायचं आहे. हेच आजचं अपडेट होतं. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनल मात्र सबस्क्राईब करा. तुम्हाला नेमकं याबद्दल, अपडेट बद्दल आणि या कट ऑफ बद्दल नेमकं काय वाटते, मी सांगितलेल्या माहितीबद्दल काय वाटते हे कमेंट मध्ये कळवा. आणि स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंगचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपला, टेलिग्रामचा ग्रुप, व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला कायमस्वरूपी अपडेट आपण आपल्या या चॅनलला देत राहू. धन्यवाद.